क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर अंबड MIDCतील अतिक्रमणावरून संतोष शर्मा आक्रमक पावसाळी अधिवेशनात आत्मदहन आंदोलनाचा इशारा। नाशिक शहरातील सातपूर व अंबड MIDCमधील वाढत्या अतिक्रमणावरून सामाजिक कार्यकर्ते संतोष शर्मा यांनी तीव्र संताप व्यक्त करत महाराष्ट्राच्या आगामी पावसाळी अधिवेशनात मुंबई येथे सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। आज सातपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे गंभीर विधान करत औद्योगिक वर्तुळात खळबळ निर्माण केली आहे। शर्मा म्हणाले, सातपूर अंबड औद्योगिक वसाहत ही हजारो कामगारांच्या रोजगाराची जीवनवाहिनी आहे। मात्र मागील काही महिन्यांपासून या परिसरातील 130हून अधिक कंपन्यांनी बेसुमार अतिक्रमण करून कायदा धाब्यावर बसवलाय। त्यामुळे औद्योगिक विकासास मोठा अडथळा निर्माण झालाय। या अतिक्रमणाप्रसंगी शर्मा यांनी निमा नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अध्यक्ष आशिष नहार आणि आयमा अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अध्यक्ष ललित बुब यांच्यावर थेट आरोप केले। या दोन्ही अध्यक्षांनी त्यांच्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकाम केले। माझ्या आंदोलनाला गती मिळू नये म्हणून त्यांनी राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केलाय। त्यांनीच इतर उद्योगपतींकडून माझ्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी लाखो रुपये उकळल्याची चर्चा आहे, असा दावा शर्मा यांनी केलाय। ते पुढे म्हणाले, या अध्यक्षपदावर हे व्यक्ती घटनाबाह्य पद्धतीने विराजमान आहेत। ते हे दोघेही राजकीय नेत्यांच्या आडेवर प्रशासनावर दबाव टाकतात, पण मी नाशिकच्या तरुणांना रोजगार आणि औद्योगिक विकासासाठी लढा देत आहे। अखेरच्या श्वासापर्यंत ही लढाई सुरू राहील। या पत्रकार परिषदेत शर्मा यांनी येत्या पावसाळी अधिवेशनात दिनांक 2 जुलै रोजी आपल्या 20 साथीदारांसह सामूहिक आत्मदहन करण्याचा निर्धार व्यक्त केलाय। त्यामुळे सातपूर अंबड औद्योगिक वसाहतीतील अतिक्रमणाचा मुद्दा आता विधानसभेच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे। औद्योगिक वसाहतीतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, स्थानिक तरुणांचा रोजगार आणि औद्योगिक धोरणांवरील प्रश्न पुन्हा एकदा विधानमंडळात गाजणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, सातपूर, नाशिक। घटनाबाह्य अध्यक्ष निमाचे आशिष नहार आणि आयमाचे अध्यक्ष ललित बुब यांनी सर्व MIDCमध्ये अशी चर्चा पसरवलेली आहे। त्यांच्या पुढे मागे फिरणारे जे कार्यकर्ते त्यांच्यातर्फून असा निरोप पोचवत आहे सगळ्या उद्योजकांना की अतिक्रमण संदर्भात संतोष शर्मा यांचा आम्ही बंदोबस्त केला आहे, पण निमाचे अध्यक्ष आशिष नहार आणि आयमाचे अध्यक्ष ललित बुब यांचे सुद्धा कंपनीचे कागदपत्र आमच्या हातात आहे। यांचं सुद्धा आम्ही अतिक्रमण काढू, त्यांना सुद्धा आम्ही अतिक्रमणासाठी पाठबळ देणारे जे पण मंत्री संत्री असतील त्यांचा सुद्धा आम्ही त्यांचा खुलासा करू। उद्योगमंत्र्यांनी अतिक्रमण काढायचे आदेश दिलेले, मुख्यमंत्र्यांनी पण अतिक्रमणाला पाठिंबाला बळ देणार नाही असं आश्वासन दिलेलं आहे। आणि आम्ही पावसाळी अधिवेशनात 100% आम्ही समूहाने आत्मदहन करणार। आश्वासनं देतात, आश्वासनं देऊन तारीख मागतात, वेळ मागतात, वरतून मंजुरी आणायला सांगतात की वरतून मंजुरी आली की आम्ही अतिक्रमण काढणार। आज 400हून अधिक अतिक्रमण आहे असं ते सांगतात स्वतः तोंडाने, पण जे छोटे मोठे उद्योजक आहे, मोठ्या उद्योजकांनी अगर अतिक्रमण काढलं तर छोटे मोठे तर जरूर काढतील। आज पूर्ण नाशिक शहरामध्ये अतिक्रमणच्या मोहीम चालू आहे, तर यांचं का नाही? गोरगरिबांचं अतिक्रमण काढतात, उद्योजकांचं अतिक्रमण कोण काढत? ते कोणाच्या नजरात का नाही येते? 130 कंपन्या आहे नाशिकमध्ये। अंबड आणि सातपूर या दोन्ही आज नामचीन इंडस्ट्री म्हणून ओळखले जाते। जिंदलचं प्रकरण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, 60 तास आग लागूनही त्याचा पर्याय नाही निघाला। तर अंबडमध्ये एखाद्या वेळेस काही झालं तर याला जबाबदार कोण राहील? आपण थेट नियमा आणि अध्यक्षांवर आरोप केले आहे, याविषयी आपल्याकडे काही खरोखर पुरावे आहेत? खरे पुरावे आहे ना माझ्याकडे, खरे पुरावे। त्यांनी जे माझा बंदोबस्त करण्याचे आश्वासनं दिलेले हे माझ्या पाठीशी आहे। लोकशाहीच्या मार्गाने जो चालतो तो कोणालाच घाबरत नाही, त्यांनी लक्षात घ्यावं। त्यांनी कितीही माझ्यावर दबाव बनायचा प्रयत्न केला तर माझ्या पाठीशी आहे माझं संविधान, जे आम्हाला आमच्या बापांनी दिलेलं आहे। निमाचे अध्यक्ष बेकायदा कसे घटनेमध्ये ना, जे MIDCच्या घटनेमध्ये जे कंप्लिशन BCC प्लॅनच्या हिशोबाने सगळ्यांना कराराप्रमाणे
टर्म अँड कंडिशन प्रमाणे प्लॉट दिला जातो त्या नियमानेच त्यांचं अतिक्रमण पण आहे, ते स्वतः त्यांनी सिद्ध केलेले. आपण बोललात की निमाच्या अध्यक्ष घटनाबाह्य असं हा, ते- मंत्र्यांना तुम्ही सांगितलं का त्यांची भेट घेतली? उद्योगमंत्र्यांना पण माहिती नाही या सगळ्या गोष्टींचं. उद्योगमंत्र्यांना सांगायची गरजच नाही. त्यांना ते संविधान खुर्चीवर बसलेले मंत्री, त्यांना सर्व काही माहिती आहे. यांनी डिसेंबरमध्ये इलेक्शन घेणार आहे, इलेक्शन घेऊन घटनेनुसार आम्ही बसू, पण आता बिना घटनेनुसार का नाही बसले? उद्योग मंत्र्यांना देखील तुम्ही याबाबत बोलता तरी देखील अधिकारी ऐकत नाही असं तुम्ही म्हणता. मग यामध्ये याच्यावर दबाव तंत्राचा वापर आहे निमाचे अध्यक्ष आणि आयमाच्या अध्यक्षांचा, आणि काही आहे त्याच्यामध्ये जे असे लोक जे काही पुढाऱ्यांच्या मागे पुढे, मंत्र्यांच्या मागे पुढे पळतात, त्यांच्या दबावाने ते सगळं थांबवून ठेवलेलं आहे त्यांनी. सर्व प्रकरणात कोण दोषी वाटतात? निमा आणि आयमाचे अध्यक्ष. आयमाचे अध्यक्ष तर निवडून आलेले, आयमाचे अध्यक्ष निवडून आलेले, पण त्यांचं स्वतःचं पण अतिक्रमण आहे ना. अतिक्रमण धारकच आहे ते स्वतः. जे स्वतः आहे स्वतःचं वाचवण्यासाठी लोकांना पुढे करणार ते. ती लोक या आत्मदानामध्ये सहभागी हे आत्मदान आम्ही 3ऱ्या दिवशी करणारे पावसाळ्या अधिवेशनात 20 लोक राहू आम्ही आत्मदानाला. 30 तारखेला चालू झालं तर 2 तारखेला आम्ही आत्मदान करू विधान भवन समोर. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.